सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. चालू असणारा कठोपनिषद आणि कठोपनिषदामध्ये असणारा प्रथम अध्याय, त्याच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वल्ली हे जे आहे संपूर्ण परिपूर्ण केलं की आत्मतत्व काय, कशा प्रकारे ते प्राप्त केलं पाहिजे आणि त्याचं असणारं विशेष जे व्याख्यान आहे सगळं मागच्या पाठामधून आपण त्या ठिकाणी पाहिलं की कशा आहे ते आत्मतत्व, अशब्दमस्पर्शमरूपवयम, त्या सगळ्याच्या अनुषंगाने त्या आत्मतत्व काय केलं पाहिजे, जीवनामध्ये प्राप्त केलं पाहिजे. त्यामुळे काय होतं, निचाय तन्मृत्युमुखात प्रमुच्यते, की एकदा ते जे आत्मतत्व आहे म्हणजे मी कोण हे एकदा जाणलं की काय होणार आहे, मी हे जन्म आणि मृत्यूरूप जे चक्र आहे त्याच्यामधून त्याची काय होणार आहे, सुटका होणार आहे आणि स्वस्वरूपामध्ये वास्तविक जे ज्ञान आहे ते वास्तविक ज्ञान त्याला जीवनामध्ये प्राप्त होणार आहे. आणि अशा अनुषंगाने मग काय केलं पाहिजे ते पुन्हा 14व्या मंत्रातून सांगितलं. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत क्षुरस्तदारा निशया पुरत्तया दुर्गम पदस्तत्कवयो वदंती, की अशा प्रकारे हे जरी आत्मतत्व असलं तरी हे एवढं सहज नाही. मी गेलो आणि दुकानातून पावशर काहीतरी आणल्या वस्तू भेळ आणली जाऊन 10 रुपयाची, तसं हे नाही. हे अत्यंत काय क्षुरस्तदारा निशिता दुरत्तया सांगितलं, अत्यंत सूक्ष्माति सूक्ष्म दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सांगितलं. सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिवी, अत्यंत सूक्ष्म बुद्धी आहे ती सूक्ष्म बुद्धीच त्याला प्राप्त जीवनामध्ये प्राप्त करून घेते. म्हणून अशा अनुषंगाने अत्यंत असणारे दुर्लभ आत्मतत्व तेच जीवनामध्ये प्राप्त करायचं आहे. मुमुक्षुत्व त्याला सांगितलं, मनुष्यत्वम, नंतर महापुरुष संशय, मुमुक्षुत्व, या 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या अलग. त्याच्यामध्ये एक मनुष्य शरीर, महापुरुषांचा आश्रय आणि मुमुक्षुत्व. मुमुक्षुत्व म्हणजे मोक्तुम मे इच्छा, मोक्षाची इच्छा. हे जन्ममरणाचं जे चक्र आहे हे जन्ममरणाच्या चक्र पार करून साक्षात परब्रह्म जे तत्व आहे ते जीवनामध्ये प्राप्त करून घेणं, हीच काय, हीच या जीवनाची इति कर्तव्यता. फलश्रुती काय, फलश्रुती तीच आहे. मै वांश अथवा यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, परमेश्वराचं जे परमधाम आहे ते परमेश्वराचं परमधाम जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं. याच्यासाठीच ही सगळी जी साधना आहे हे सगळं मनुष्य जे शरीर मिळालेलं आहे त्याकरताच, हे दुसरं कशाहीसाठी नाही. म्हणून मनानात मनुष्य इति स्वभावजं, मननशील आहे, जो चिंतनशील आहे. काय करायचं, नित्य वस्तू विवेक, नित्य अनित्य वस्तूचा जो विवेक करणार आहे, जे कायम राहणार आहे, लॉंग टर्म, ते जो जीवनामध्ये प्राप्त करतो अशा प्रकारे त्याला मनुष्य सांगितलं. आणि म्हणून अशा प्रकारे मग त्याने काय केलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये ते आत्मतत्व जे आहे ते आत्मतत्वच आत्मतत्वच प्राप्त केलं पाहिजे, दुसरं काही नाही. मग ते आत्मतत्व प्राप्त करण्यासाठी काय केलं पाहिजे, मग ते जे शास्त्राने काय काय ज्या साधना सगळ्या सांगितल्या, न कर्मणा न प्रजया धने न त्यागे नैके अमृतत्वमानुषु, हे सगळं एक एक कर्म, धन, प्रजा, वित्तेशना, लोकेशना, हे सगळं जे काय आहे सगळं एक एक सोडत मग शेवटी काय
स्वस्वरूपाने एकांते सुखमाप्स्यताम परतरचेत समाधीयताम. या सगळ्या येशना सुटल्यानंतर आपल्याप काय होतं, एकांतामध्ये सहज शांतपणे बसेल. नाही मग एकांतामध्ये गेला तरी तर बसू शकणार नाही. कधी बाहेर जातोय, कधी इकडे जातोय, कधी तिकडे जातोय. एक तासभर एका रूममध्ये काही न असताना बसण्याचा प्रयत्न करा. तासभर नाही, 10 मिनिटं 15 मिनिटं काही नाही. फक्त नाही मोबाईल नाही चालवायचा, टी व्ही नाही लावायचा, कोणती गाणी नाही लावायची, काही न करता सगळ्या खोलीचे दरवाजे खिडक्या बंद करायचे. फक्त शांतपणे कोणताही विचार न करता काय करायचं, फक्त बसून दाखवायचं 15 मिनिटं. आणि जर आपण असं जर बसू शकत असू तर मग आपली कुठेतरी वाटचाल व्यवस्थित चालू आहे. पण अत्यंत अशक्य, कारण इंद्रिय कसे तेच आता सांगितलं. परांजी खानी व्यतरण स्वयंभू हा जो मंत्र आता चालू होईल. आता दुसरा अध्याय चालू झाला. पहिला अध्याय आता संपला. बरेच दीर्घ आता 2-2.5 महिने चालला होता पहिला अध्याय. तो पूर्ण होऊन आता दुसऱ्या अध्यायाला तेच सांगितलं की का बसू शकत नाही. तर ही इंद्रिय जी आहे स्वभावतः सांगितलं, स्वभावतः बहिर्मुखच आहे. लहान मुलं जी आहेत त्यांना कितीही आईने 8, 9, 10, 11, 12 वर्षाची जी मुलं असतात त्यांना आईने कितीही घरामध्ये आणून बसवलं, अभ्यासासाठी बस, अभ्यासासाठी बस. मग किती वेळ बसतो तो, फक्त 5 ते 10 मिनिटच बसतो. आणि त्यानंतर पुन्हा त्याचं जे लक्ष आहे ते अरे बाहेर आता खेळ चालला आहे, आता गोट्या खेळत असतील, आता सोंगटी पाणी खेळत असतील, आता काहीतरी कबड्डी खेळत असतील. सगळं त्याचं लक्ष कुठे आहे, बसलाय घरामध्ये. ते कोणा आईच्या धाकामुळे बसलाय की नाही आता बसायचंच आहे, एवढा ग्रहपाठ करून घे. परंतु जरी घरामध्ये बसला तरी संपूर्ण लक्ष बाहेरच आहे. हे प्राप्त करायचंय, ते प्राप्त करायचंय, इकडं जायचंय, तिकडं जायचं, आता तो आला असेल, तो गेला असेल. हे जसं लहान मुलाचं उदाहरण आहे, अगदी तसंच्या तसंच या इंद्रियांचं पंचज इंद्रिय आहेत. पंच ज्ञानेंद्रिय, श्रोत्रम, त्वक, चक्षु, रसना, घ्राणम, ही जी पंच इंद्रिय आहे ती सुद्धा या लहान मुलासारखीच आहे. ती सुद्धा काय सातत्याने हे पाहायचंय, हे ऐकायचंय, हे खायचंय, इकडे जायचंय. तस्मात परांग पश्यती न अंतरात्मन, ही बाहेरच पाहणारी आहे, बाहेरच त्यांची धावे. म्हणून मग कुठेतरी चक्कर आणून मारल्यानंतर फार आता करमत नाही. मग आपण काय म्हणतो, कुठेतरी चक्कर मारून यावी, 2 दिवस ट्रीपला जाऊन यावं. मग तिकडून आल्यानंतर हो आता जरा रिलॅक्स वाटलं, आता जरा बरं वाटलं. का, इंद्रियांचा विषयच आहे बहिर्मुख. आणि त्या अनुषंगानेच ती काय या जीवाला इकडे इकडे सारखं फिरवत राहतात. त्या स्वस्वरूपापर्यंत पोहोचू देत नाही. आणि म्हणून स्वस्वरूपामध्ये त्याला पोहोचायचं असेल तर मग प्रतिबंध काय कारण आहे वास्तविक, ते स्वरूपच त्याचं आहे. ममाई वांशो जीवलोके, परमेश्वराचं स्वरूप असताना मी मला परमेश्वर मानतोय का, नाही मानत. मग मी सुखी, दुःखी, अज्ञानी, जड, जन्म मृत्यूला येणारा, अत्यंत ध्येयनिस्थितीमध्ये असणारा कोण, मी जीव असंच मानतोय. वास्तविक आहे काय, चिदानंद रूप शिवोहम सच्चिदानंद स्वरूप शिवतत्व असताना सुद्धा स्वतःला दुःखी, कष्टी, जीवोहम शिवोहम नाही म्हणत. मग काय म्हणतोय, जीवोहम, मी जीव आहे. मी कसा आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी कष्टी आहे. या व्याख्यानेच तो जगतोय. मग अशा प्रकारे सच्चिदानंद स्वरूप शिवोहम असताना अशा प्रकारे जीवोहम म्हणायला काय कारण, स्वस्वरूपाची प्राप्ती का होत नाहीये त्याला. त्यात सगळं स्वरूप सांगितलं, अशब्दम स्पर्शम रूपम अव्ययम. ते प्राप्त झाल्यानंतर काय पुन्हा या लोकामध्ये येत नाही, हे सगळं सांगून झालं. मग प्रतिबंध काय, तो पद एकदा प्राप्त केल्यानंतर, एकदा त्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा येणं नसतं. चायतन मृत्युमुखात प्रमुच्यते, एकदा ते तत्व
प्राप्त केल्यानंतर कंतो अशब्दमस्पर्शमरूपमव्ययम असं असणारं ते तत्व म्हणजे शब्द स्पर्श रूप रसगंध याच्याही अतीत असणारं ते पारमार्थिक तत्व एकदा जीवनामध्ये प्राप्त केलं कि मग काय तो स्वतःच्या आत्म्याला जाणून काय साधक मृत्युमुखात पुन्हा येत नाही. असं हे सगळं असताना का जाणत नाही? काय प्रतिबंध काय की एवढं सच्चिदानंद स्वरूप असताना सुद्धा जीव स्वरूपाला प्राप्त झाला? काय काय कारण असं की जीव स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर तो पुन्हा आपलं स्वस्वरूप विसरतोय, पुन्हा 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 सांगून सुद्धा की अरे तू असं नाही, तू असा आहेस, तरी सुद्धा विसरतोच आहे. मग काय त्याचं कारण? काय नक्की प्रतिबंध आहे? आणि तो जो प्रतिबंध आहे तो प्रतिबंध काय? आता आत्म्याची व्याख्या संपूर्ण झाली. मग ते जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व प्राप्त करण्यासाठी काय प्रतिबंध? कशामुळे? काय कारण आहे? आपण म्हणतो तू का आला नाहीस, काय कारण आहे? एवढा छान कार्यक्रम होता, असं होतं तसं होतं, एवढं छानपैकी जेवायला होतं, असं कुठे मिळणार नाही, इतकं सुंदर सुंदर अनेक प्रकारचे पदार्थ होते. आता नवीन नवीन लग्नामध्ये तुम्ही पाहता सगळं अगदी भेळपुरीपासनं जे चालू होतं सगळं काय नाही असं नाही, सॅलेड आहे, चाट आहे, हे आहे ते आहे, काय अनेक प्रकारचे पदार्थ, नानाविध पदार्थ त्या ठिकाणी आहेत. मग एवढं सुंदर, मग लग्न कशावरनं ठरतं? तर जेवणावरनं लग्न ठरतं. कशा प्रकारे उत्तम जेवण केलेलं आहे त्याच्यावरनं मग ठरतं. अरे वा किती सुंदर लग्न झालं. भोजन प्रिय जना हा सांगितलं. लोकांना बाकी कशाशी काही घेणं देणं नाही. लोकांना कशाशी घेणं आहे? फक्त जेवणाशी. अलग अलग वराड जे येतं, आपला टिपिकल शब्द आहे मराठीचा, काय वराड. म्हणजे वराड आल्यानंतर वराडाला बाकी काय कुठे इंटरेस्ट असतो व काही नाही, फक्त त्यांचं लक्ष खाण्यावरच, काय काय नाही. म्हणून भोजन प्रिय जना हा, लोकांना बाकी काय कोणातली मुलगी कोणाला दिली, काय कसं आहे, कसं किती तोळे दिले, काय दिले नाही दिलं, काही त्यांच्याशी घेणं नाही. एकदा तिथं टिळा झाला किंवा मंगलाक्षदा पडल्या की फक्त सगळ्यांचं लक्ष कुणाकडे? जेवला काय आहे तिथे, किती आयटम आहेत, काय कसे केलेत, कोणती जिलेबी कशी आहे, कोणती साजूक तुपातलं, याच्यावरच लक्ष आहे. मग अशा प्रकारे हे काय बहिर्मुखता आहे या ठिकाणी इंद्रियाची. मग आपण काय म्हणतो तू आला नाहीस, काय कारण? एवढं सुंदर जेवण होतं, असं होतं तसं होतं, परंतु तुला का येता आलं नाही? काय प्रतिबंध? तसं इतकं सुंदर असणार ते आत्मतत्व कसं आहे? सच्चित आनंद स्वरूप. सच्चित आनंद स्वरूप आहे, त्याचा आनंदच आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. आनंदमयोभ्यासा सगळा आनंदच आहे तिथं. मग असं असताना तो आनंद प्राप्त करायचा सोडून तू का असा बसलास? काय प्रतिबंध आहे? आणि तो प्रतिबंध जो आहे तो दूर करण्याकरिता हा दुसरा अध्याय आहे. हा दुसऱ्या अध्यायाची या ठिकाणी आरंभ केला. द्वितीय अध्याय हा प्रथमावल्ली आणि त्याचा असणारा हा या ठिकाणी पहिला असणारा मंत्र. काय म्हणतात बघू आपण त्याची असणारी प्रपीठिका. काय म्हणतात? संपूर्ण भूतमात्रामध्ये असलेला, सर्वांमध्ये असलेले, विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शून्यजैव स्वपाकैच पंडिता समदर्शन हा सांगितलं. सगळ्यांमध्ये असणार ते आत्मतत्व एक समान आहे. वासुदेव सर्व त्या अगदी गीतेचे असणारे दोन टिपिकल सिद्धांत की सर्व जे काय आहे ते वासुदेवच आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. म्हणून सांगितलं मग निर्वैर सर्व भूतेषु यस्स मामे वेति पांडव ते सांगितलं. त्या ठिकाणी सगळ्या भूतमात्राबद्दल ज्याच्या मनामध्ये काय निर्वय भाव होतो, म्हणजे कुणाच्याही बद्दल हिंसक भाव ज्याच्या मनामध्ये निर्माण होत नाही, असा जो आहे तोच ते आत्मतत्व जीवनामध्ये प्राप्त करतो की तो मला जीवनामध्ये प्राप्त होतो. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे माऊली तेच म्हणतात. भूता परस्परे जडो, सगळे एकत्रित येऊ.
प्रत्येकाच्या मधली वाईट जी बुद्धी आहे ते वाईट बुद्धीचा नाश हो. दुरितांते तिमिरदाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. की अशा प्रकारे प्रत्येकामध्ये वाईट बुद्धीचा नाश झाल्यानंतर का सगळे एकत्रित येऊ मैत्र जीवांचे मैत्रीच्या उद्देशाने वासुदेव सर्वम अशा अनुषंगाने. म्हणून ते जे तत्व आहे ते काय सर्व भूतमात्रामध्ये असलेलं जे आत्मतत्व आहे एकच आत्मतत्व सर्वांमध्ये अनुस्यूते. म्हणून ते सर्व भूतमात्रामध्ये असलेला लपलेला काय तो आत्मा तो मात्र प्रकाशित होत नाही, तो सहसा प्रकाशित होत नाही, अत्यंत गुह्य आहे. राजविद्या राजगुह्य सांगितलं, अत्यंत गुह्य असणार सहसा प्रकाशित होत नाही, तो एकाग्र बुद्धीनेच जाणला जातो. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी सांगितलं. अत्यंत सूक्ष्म अशी जी बुद्धी आहे त्या अत्यंत सूक्ष्म बुद्धीनेच ते जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व अत्यंत सूक्ष्म बुद्धीनेच जाणले जाते, एकाग्र बुद्धीने जाणले जाते असे प्रथम सांगितलेले आहे. आता प्रश्न असा पडतो की एकाग्र बुद्धीसाठी कोणता प्रतिबंध आहे? मग ही बुद्धी एकाग्र का होत नाही? ही चंचल काय? चंचलम हि मन कृष्ण प्रमाथि बलवद दृढम सांगितलं. मन हे अत्यंत चंचल मनबुद्धी कसं आहे प्रमाथि बलवद दृढम. पुन्हा 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 किती सांगितलं असं करू नको तसं करू नको, तिथं जायचं नाही तिथं जायचं नाही, पुन्हा तिथेच जाणार. आता मधुमेह झाला आहे, डायबिटीस झालेला आहे, शुगर आहे, आता गुलाबजाम खायचे नाही खायचे, पुन्हा गुलाबजामच खाणार. असं काय असं कारण आहे की पुन्हा पुन्हा सांगून सुद्धा तोच प्रमाद घडत असतो. आणि म्हणून अशा प्रकारे तो एकाग्र बुद्धीने जाणला जातो असे प्रथम सांगितले. आता प्रश्न असा पडतो एकाग्र बुद्धीसाठी कोणता प्रतिबंध आहे? बुद्धी एकाग्र का होत नाही? सातत्याने विचलित का राहते? इकडे जाणं अव्यवसायात्मकेच का बनते? गीतेच्या भाषेमध्ये व्यवसायात्मिका नाही म्हणत, अव्यवसायात्मिका. इकडे जा तिकडे जा, आज हे कर उद्या ते कर परवा अमुक कर. पारमार्थिक मार्गावर आल्यानंतर सुद्धा व्यावहारिक सोडून द्या, परंतु पारमार्थिक मार्गावर आल्यानंतर आता आम्ही काय परमार्थ करतो, आता आम्ही काय देवभूजन पूजन करायला लागलेलो आहे. या मार्गावर आल्या सुद्धा एकाग्र बुद्धीने राहत नाही. माझी हे करेल उद्या ते करेल परवा आणखी कुठेतरी जाईल, तिकडून आल्यावर आणखी काहीतरी करेल. स्थिर साधना नाही. त्याच्यामध्ये काय सातत्याने बदल, अमुक करायचंय तमुक करायचंय, इथे सुद्धा एकाग्रता नाही. आणि म्हणून मग काय मग प्रतिबंध? ही बुद्धी जी आहे अशा प्रकारे एकाग्र का होत नाही? काय प्रतिबंध आहे ज्यामुळे त्या एकाग्र बुद्धीचा अभाव होतो व ते आत्मतत्व प्राप्त होत नाही? असं कोणतं कारण आहे की ज्यामुळे ती बुद्धी एकाग्र होत नाही? आणि बुद्धी एकाग्र न झाल्यामुळे ते आत्मतत्व जीवनामध्ये प्राप्त होत नाही. काय कारण आहे? आत्मतत्व प्राप्त होत नाही. म्हणून आत्मदर्शनात प्रतिबंध असलेले कारण दाखवण्यासाठी आणि म्हणून आत्मदर्शन जे आहे का होत नाही त्याच्यासाठी नक्की काय प्रतिबंध आहे? तो प्रतिबंध म्हणजे त्याच्यामध्ये काय रुकावट काय काय कारण आहे? तो प्रतिबंध असलेले कारण काय प्रतिबंध आहे ते कारण दाखवण्यासाठी कशामुळे ते आत्मतत्व जीवनामध्ये प्राप्त होत नाही ते दाखवण्यासाठी काय ही वल्ली आरंभ केली जाते. आणि म्हणूनच ही जी वल्ली आहे ही वल्ली या ठिकाणी आरंभ केली जाते. कारण श्रेय वस्तूचे प्रतिबंध कारण लक्षात आल्यानंतर कारण श्रेय वस्तूचं जे प्राप्तव्य वस्तू आहे तिचा प्रतिबंध काय? तो प्रतिबंध कारण लक्षात आल्यावर त्याच्या निवृत्तीसाठी प्रयत्न आरंभ करू शकू, मगच त्याच्या निवृत्तीसाठी एकदा कळलं काय की मगच काय त्याच्या निवृत्तीसाठी बाबा हे कारण आहे याच्यामुळे होतं. आपण म्हणतो एवढा सगळा ग्रुप असले सगळे आपण चांगले आहेत, मग काय होतंय? का भांडायला सुरुवात करता? सगळे एकत्र आहेत, छानपैकी राहतात, मग अचानक भांडायला का सुरुवात करता? मग असं एकदा दोनदा तीनदा झाल्यानंतर कळतं सगळे आपण जरी चांगले राहत असो तरी आपल्यामध्ये विशिष्ट एखादी व्यक्ती आली की मग काय होतं, मग ती XYZ व्यक्ती आली किंवा भांडणं चालू होते, कारण तिचं कामच भांडणं लावणं. मग काय होतं म्हणजे लक्षात आलं की अरे याच्यामुळे होतं हे सगळं.
आपल्या तर मनात काही नाही, पण कोण हाय, हा काय करतोय, हा सगळीकडे आपण मराठी भाषेमध्ये मग काडी लावायचं काम करतो. मग काय करतो आपण, मग सगळे तो जो आहे, जो एक काडी लावायचं काम करणारा, त्याला काय करतो आपण सगळ्यापासून लिप्त ठेवतोय. बाबा तू मध्ये येऊ नको आमच्या, तुझ्यामुळे सगळं होतंय. तो प्रतिबंध आहे एकत्र यायला. तसं त्या आत्मत्वासाठी काय प्रतिबंध आहे हे जाणल्यानंतर मग काय करू, त्याला आपल्याप आपण दूर करू. हे भाऊ तुम्ही येऊ नका, तुमच्यामुळे आत्मतत्व प्राप्त होत नाही अशामुळे. आणि म्हणून सह्य वस्तूचे प्रतिबंध कारण लक्षात आल्यानंतर त्याच्या निवृत्तीसाठी मग मनुष्य काय करेल, त्याच्या निवृत्तीसाठी काय करेल, प्रयत्नशील राहील. नक्की काय, कशामुळे होतं, त्याच्यासाठी प्रयत्नशील राहील. आणि अशा अनुषंगाने ते जे शय्य वस्तू ती प्राप्त करण्यासाठी जे प्रतिबंध आहे त्याच्या अनुषंगाने हा जो आता अध्याय आरंभ होणार आहे, दुसरा अध्याय, प्रथमवल्ली प्रथम मंत्र, हा जो आता या ठिकाणी आरंभ होत आहे. काय म्हणताय, अतिशय सुंदर मंत्र आहे की काय केलं पाहिजे नक्की. खरंच साधकाने साध्य जे आपलं आहे आत्मतत्व ते प्राप्त करण्यासाठी खरोखर काय केलं पाहिजे ते या मंत्रामध्ये अतिशय समर्पकपणे, अतिशय सुंदरपणे त्यांनी या मंत्रामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. अतिशय सुंदर मंत्र काय, परांजुहानी व्यतृण स्वयंभू तस्मात् परां पश्यतीनांतरात्मन कश्चित धीर प्रत्यगात्मानमीक्षत आवृत्त चक्षुरमृतमिच्छन्. अशा प्रकारे परांची खान वितरण स्वयंभू, काय केलं, स्वयंभू परमात्म्याने ब्रह्माने या संपूर्ण सृष्टीची ज्यावेळेस निर्मिती केली त्यावेळेस काय केलं, स्वयंभू परमात्म्याने ही जी काय आहे याच्यामध्ये पंच ज्ञानेंद्रिय जी काही बसवली त्यांना काय केलं, त्यांना बहिर्मुखच केलं. बसवतानाच त्यांना असं केलं की सगळी बाहेरच बघतील, बाहेरच अमुक करतील, बाहेरच तुमुक करतील, एवढंच करत पाहिलं. आणि म्हणून अशा प्रकारे या इंद्रियांना काय केलं, बसवताना शरीराची निर्मिती केली. आणि शरीराची निर्मिती केल्यानंतर इथं ही जी पंच ज्ञानेंद्रिय आहे, श्रोत्रम त्वक चक्षु रसना घ्राणम, यांना काय केलं, बाहेर ऐकण्याचंच, बाहेर पाहण्याचंच. म्हणून आपण म्हणतो कधी कधी भिंतीला सुद्धा कान असतात, म्हणजे काय बहिर्मुखता स्वभावतः त्यांना बहिर्मुखच करून टाकलं. परांजघानी व्यतृण स्वयंभू तस्मात परांग पश्यती, बाहेरच पाह न अंतरात्मन, किती आत्मदा अंतर्मुख होतच नाही. कितीही त्यांना सांगितलं, कितीही काही करा, म्हणून त्यांना मग आपण आलंबन द्यायला सुरुवात केली. आलंबन म्हणजे काहीतरी करा, काहीतरी मग ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, श्रीराम जय राम जय जय राम, आलंबन दिलं. निरालंबन व्हायलाच मागत नाही. निर्गुण निराकार साधना अत्यंत कठीण, मग आलंबन सहित दिलं. मग विग्रह दिला राम, मग विग्रह दिला शिवलिंग, मग विग्रह दिला गणपती. आता काय करा जप, ओम गणपतये नमो नमः, ओम गणपतये नमो नमः. कारण का स्वभावतः बहिर्मुख आहे, अंतर्मुख व्हायलाच नको. आणि म्हणून तस्मात परांग पश्यती न अंतरात्मन, स्वभावतः बहिर्मुख असल्यामुळेच काय करतात, ती बाहेरच धावतात. परंतु कश्चित धीर, परंतु बाहेर जरी किती धावत असली तर एखादा, सगळेच बाहेर धावत नाही, एखादा काय करतो, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन्नाम वेत्ति तत्त्वतः यतता. म्हणजे अशा प्रकारे अनेक लोक प्रयत्न करत असताना त्यामधला एखादा का तो अंतर्मुख होतो. यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्त्वतः, एखादाच की खऱ्या अर्थाने अंतर्मुख होऊन परमात्मा काय तो परमात्माच प्राप्त करण्याचं काम करतो. आणि म्हणून अशा प्रकारे काय, कश्चित धीर राहतो एखादा, काय प्रत्येगात्मान ऐक्षद, जो प्रत्येगात्मा आहे त्या प्रत्येगात्म्याला काय ऐक्षद प्राप्त करण्याची इच्छा करून आवृत्त चक्षु, मग काय होतो, हा बहिर्मुख चक्षु नाही होत. मग हा काय स्वतःमध्ये पाहण्याचा आपण म्हणतो, आत्माराम पाहण्याचा, स्वतःमध्ये पाहण्याचा, आतल्या आतच. आता त्याला इकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही, म्हणून सांगितलं एकांते सुखमाप्स्यताम परचरे चेतस समाधीयताम श्रवण मनन निदिध्यासना. आणि मग शांतपैकी एका ठिकाणी राहून
जे काय ऐकलंय त्याचं मनन करून आणि मग काय त्या अनुषंगाने निध्यासना ते आत्मतत्व प्राप्त करण्यासाठी म्हणजेच काय इतरत्र जे मन जात आहे ते इतरत्र मन जाणं सोडून आत्म्याशी एकाग्र भावाने म्हणजेच कुठल्याही प्रकारचा जो विचार आहे मनामध्ये न येता त्या ठिकाणी काय स्थिर होण्याचा मनाला पण नाही आता इथं मला कशालाच नाही त्या ठिकाणी स्थिर होण्याचा प्रयत्न करणे म्हणजे अशा ठिकाणी मग एखादाच करतो आहे हे सगळे करत नाही मग कश्चित धीरा एखादाच कोणीतरी आत्मान ऐक्षत ते जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व प्राप्त करण्याच्या इच्छेने काय करतो आवृत्त चक्षुअमृत अमिच्छन अंतर्मुख होऊन ते जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व पाहण्याचा प्रयत्नशील राहतो म्हणजे त्याच्यामध्ये असणारा जो प्रतिबंध आहे तो प्रतिबंध दूर करून स्वस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे पहिला असणारा जो द्वितीय वल्लीमध्ये प्रथमवल्ली द्वितीय अध्यायामधली प्रथमवल्ली त्यामध्ये असणारा हा प्रथम मंत्र काय म्हणतात त्याच्यामध्ये आचार्यांचं असणारं भाष्य जे आहे त्याचा आता विशेष भाष्य त्या ठिकाणी काय ठिकाणी त्यांनी केलेलं आहे त्याचा आता विशेष जो अर्थ आहे कारण तो सुरुवात केली तर आता पूर्णच करायला लागेल जरा भाष्य जास्त आहे या ठिकाणी पण त्याचा असणारा विशेष अर्थ आता सोमवारच्या पाठामध्ये डायरेक्ट भाष्य आरंभ आपण करणार आहोत. ओम तत्सत.